आपण माणसं ना नेहमी घाबरत असतो. घाबरतो कशाला? की आपण हळू चालतोय, बाकी सगळे तो जोरात पळताय. फक्त आपल्याला झोप येते, बाकी तर सगळे काम करतायत. हीच जर भीती आपण आपल्या मनातून काढली ना, तर अर्धी लढाई तिथंच जिंकली आहे. आयुष्यात ना नुसतं पळायचं नाही आहे, पण जिंकायचं पण आहे. फक्त आपल्याला आपल्या पद्धतीने जिंकायचं आहे. आणि जे पण काही आपण करतोय, ते फक्त मनापासून करत राहा. कारण ज्यांना लांब जायचं असतं ना, ते आपला स्पीड कधीच बघत नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मावळा ऑन व्हील्स. आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, ती म्हणजे गड किल्ले मोहीम. गड किल्ले मोहीममध्ये आपण 2 किल्ले ऑलरेडी जाऊन आलो आहे. पहिले गेलो ब्रह्मगिरी, म्हणजे तिथं आहे दुर्गा भांडार. त्यानंतर गेलो मार्कंडे ऋषींचा पर्वत, तो पण मार्कंडे फोर्टच बोलला जातो, म्हणजे मार्कंडे किल्ला. त्यानंतर आपण आज 3ऱ्या किल्ल्याकडे प्रस्थान करतो आहे आणि सांगण्यात खूप आनंद होतो आहे की आपण जे इंस्टाग्रामवर स्टोरीज टाकतोय, ज्यांना ज्यांना इच्छुक असतील ते आपल्यासोबत जॉईन होऊ शकतात. तर आज भरपूर जण आपल्यासोबत जॉईन होत आहेत आणि सकाळचा 4चा मीटअप पॉईंट ठेवलेला होता. नाशिकमध्ये सेंटर पॉईंट जो आहे तिथे मीटअप पॉईंट ठेवलेला 4 वाजता. ऑलरेडी मी 8 मिनटं लेट आहे, पण काही विषय नाही. बॉसच लेट असले तरी काही विषय होत नाही. ध्येय एकच, ट्रेक पूर्ण करणे, सेफली पूर्ण करणे. त्याच्यामुळे खूप आनंद होतो आहे मला तुम्हाला सांगायला की आपण 3रा गड चालू करतो आहे. बघत राहा व्लॉग. मागचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. काही बदल करायचे असेल तेही सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन भेटेल. फायनली आपण निघालो आहे. आपल्यासोबत आज 4 टू व्हीलर्स आहेत, म्हणजे टोटल मी धरून आज 9 जण आहेत आपण. कुठे पहिल्या गडाला आपण गेलो होतो 2च जण, त्यानंतर जोडल्या गेले आपण 9 जण आज सोबत आहे. मला अजून पण आठवते ज्या दिवशी दुर्गा भंडारला गेलो आपण, त्या दिवशी 5 वाजता गडाच्या इथे पोहोचलो, म्हणजे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो. कुणीच नव्हतं. अतिशय फाटलेली अवस्था होती, म्हणजे काय करावं काहीच कळत नव्हतं, जावं की नाही जावं. त्यानंतर देवाने 2 जण पाठवले, त्यांच्या थ्रू आपला ट्रेक सुरू झाला. म्हणजे लगेच आठवतं की आपण कुठून सुरुवात केली. म्हणजे खूप दिवस पण नाही झालेत आपण चालू करून, पण खूप प्राऊड फील होते स्वतःवर आज की 9 जण घेऊन जाणं इज नॉट अ जोक. म्हणून हा व्लॉग तुम्ही बघत राहा. अजून तर खूप पुढे जायचं आहे. आपली 40 किल्ल्यांची मोहीम नाशिकची, हा तर अजून 3राच आहे. ये तो बस झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. देखते रहिए, हंसते रहिए और सब्सक्राइब करते रहिए, जो कि आप करते नहीं हो. कर दिया तो अच्छा लगेगा. हिंदी मेरी बहुत बुरी है. आता मी मराठीत ब्लॉगिंग करतो. मला नाही माहीत तुम्ही कोणत्या महाराष्ट्राच्या शहरातून बघतायत, पण हे जे तुम्हाला खोदलेले रस्ते दिसत आहेत, मी मूळचा आहे नाशिकचाच, आणि हे खोदलेले रस्ते तुम्हाला दिसत असतील तर हे आपल्या नाशिकमध्ये जे कुंभमेळा होत असतो, तो ह्या वर्षी कुंभमेळा आहे, नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. त्याच्यामुळेच ही जय्यत तयारी चालू आहे नाशिकची. सध्या जरी खोदलेल्या अवस्थेत पूर्ण नाशिक असेल, पण असं सुंदर नटून थटून रेडी होणार आहे आमचं नाशिक की बघून सुद्धा तुम्ही पप्पी देणार, वा काय नाशिक आहे म्हणाल. आणि आमच्या वातावरणाचं तर कायच म्हणणं. त्याच्यामुळे नाशिकला नावं ठेवण्यासारखं काही नाही आहे. थोडा धीर धरा नाशिककर, आपले रस्ते तयार होण्याच्या मार्गावर आहेत. 7-8 महिन्यात असं नाशिक तयार होईल की वा 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 वा, मजाच येईल. नाशिककडून आल्यानंतर इकडे त्र्यंबकला जातो आणि त्यानंतर इथे तळेगावाची एक कमान लागते. इथून आपल्या गडाकडे जायचा रस्ता आहे. मोठी कमान आहे, तुम्हाला लगेच दिसून येईल. आणि रस्ता जरी मॅपवर टाकला तरी इझिली पोचू शकतो आपण, असं काही नाही आहे. मागच्या वेळेस सारखा परत रस्ता दिसतोय ना, असे रस्ते दिसते ना त्या आईला माझी अशी फाटायला लागते ना. पण काही नाही, यावेळेस 9 जण आहे. आ जाओ, कोई भी आ जाओ, देख लेंगे उसको. फक्त बिबट्या नको येऊ. बिबट्या आल्या कसं, नाशिककर आणि बिबट्याचा खूप जवळचा संबंध आहे. बिबट्या होला काही बोलता येत नाही, करता बी येत नाही. तोच बोलतो आणि तोच करतो सगळं. त्याच्यामुळं बघत राहा, काही होणार तर नाही. महादेव नेहमीच सोबत उभे असतात. तळेगावाची कमान क्रॉस केल्यानंतर असा तळेगावचा बोर्ड दिसतो.
इथं आल्यानंतर हे बस स्टँड आहे तळेगावचं. इथून आपल्याला घ्यायचं राईट. जवळपास आपण गडाच्या जवळपास पोहोचतोच आहे. रस्ता तर एकदम सुपर आहे, कॉन्क्रीटने बनवलेला, त्यामुळे काही अडचण येणार नाही. मॅपवर जरी टाकलं तरी येऊनच जाईल. अर्ध्या डोंगरावर पोहोचलोय, रस्ताच सापडत नाहीये. टॉर्च लावून लावून शोधतोय, बघू सापडलो का सांगतोस तुम्हाला. या साईडला बघ ना, चालून गेले. ऑरेंज ऑरेंज व्हायला चालू झालंय, पण भेटून जाईल आपल्याला रस्त्यात. सुरुवात केली होती 2 ट्रेकर्स पासून. आज आम्ही टोटल 10 जण आहेत. याला म्हणतात सक्सेस. अशा रस्त्यातून आम्ही पूर्ण ट्रेक करतोय. बस बघू शकताय तुम्ही काय झालं त्यांची. माझी पण बघू शकताय, फुल कपडे खराब झाले. कसं वाटतंय बॉयज? पोलाड कसं वाटतंय? पोलाड वेगळा अनुभव, डायरेक्ट वेगळा अनुभव, एकदम मजा. ते इन्फ्लुएन्सर कुठे गेले नाशिकचे? ऑन द वे येऊ राहिले. इन्फ्लुएन्सर हरवले नाशिकच्या जंगलात. नाशिकच्या जंगलात नाशिकचे इन्फ्लुएन्सर्स येत आहेत. खतरनाक. तोंड दाखवा, तोंड. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. आशिक को मिलती है गम की सौगातें, सबको ना मिलता ये खजाना. आमच्या खुशीसाठी एक क्लॅप. आज खरं सांगतो, दोघंच असतो ना आम्ही. यप्पा पाहिलं, दोघंच असतो तर आज मी खरंच गेलो असतो रिटर्न आणि झोपून घेतलं असतं. 1 मिनिटं बी झोप घेतलेली नाही. बघा, या व्ह्यू साठी जीव जातो. जशी काय आग लागली होती इथे, पूर्ण वनवामुळे वरचं पूर्ण जळालंय. मे बी जाळलंय किंवा जळालंय, पण लूक असा येतोय तसा एखाद्या आउट ऑफ इंडियात आलोय. काय वाटतं, काय झालं असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा, मला तर काय माहिती नाही एवढी. जे माझ्या मागे दिसतंय म्हणजे आपण ज्या किल्ल्यावर आलोय, रांजणगिरी किल्ला. रांजणगिरी ह्याच गोष्टीमुळे नाव पडलं, म्हणजे हा डोंगराचा आकार रांजणासारखा आहे, म्हणून याला रांजणगिरी पर्वत म्हणतात. प्राचीन काळापासून नाशिक हा मोठा बाजारपेठ असलेलं ठिकाण. जव्हार मार्गे, डहाणू बंदरावरून जव्हार मार्गे जे सामान, मसद, सगळं जे सामग्री यायची, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगड असो, अंजनेरीगड असो किंवा हा रांजणगिरी गड असो, अशा ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी हे उंचीचे ठिकाण होते. म्हणून ह्या अशा ठिकाणीच गड बनवले जायचे, जेणेकरून जे सामग्री आपल्या नाशिक बाजारपेठेत विकण्यासाठी यायचं ते सुरक्षित आणि सेफ आपल्या नाशिकमध्ये पोचावं आणि व्यापार सुरक्षित चालावा. म्हणून ह्या किल्ल्याचं महत्त्व खूप जास्त त्या काळात होतं. आज भले इथे काहीच उरलेलं नाही आहे, म्हणजे ना गड किल्ला काही दिसतोय, बाउंड्रीज नाही उरलंय, काहीच नाही उरलंय, तरी पण ह्या किल्ल्याला खूप काही महत्त्व आहे. आणि माझ्या मागे पूर्ण सह्याद्री तुम्हाला दिसत असेल, तर या सह्याद्रीचं महत्त्व पूर्ण महाराष्ट्राला माहितीच असेल. नाशिक एवढं समृद्ध काय, तर ह्या सह्याद्रीमुळेच एवढं समृद्ध आहे. ना तूने मुझे गम दिया, फिर मुझे क्यों तन्हा कर दिया. गुजारे थे जो लम्हे प्यार के, हमेशा तुझे अपना मान के.
तो फिर तूने बदली क्यों अदा, ये क्यों किया. उतरतोय आम्ही. काढ ना हे बाई, परत परत कोणालाच नाही घाबरत. बंदूक आपण कोणाच नाही घाबरत, फक्त मातीला घाबरतो, ते बी ह्या जी घसरते बेकार. गाईज बघा कोणी स्पॉन्सर भेटतंय का स्पोर्ट्स शूज साठी, त्या ट्रेकिंग शूज साठी. अशा प्रकारे पूर्ण गड चढून आलो, पूर्ण उतरलो. सुरुवातीला काहीच सापडलं नाही, जसं की तुम्ही बघितलंच असेल. नंतर दिसायला लागल्यावर तर कोणी बी उतरतंच. पण अवघड ट्रेक होता. अवघड एवढा पण नव्हता, पण मग रस्ता माहीत नसल्यामुळे थोडा अवघड जातो. आणि आज चांगलं होतं, 10 जण होते आपल्यासोबत, त्यामुळे काही नाही वाटलं. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा आपण इथे वरती जाऊन आलो आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटूयात पुढच्या किल्ल्यावर, जो असेल आपला 4था किल्ला आपल्या गड किल्ले मोहीमचा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.